नमस्कार. मी डॉक्टर आर व्ही मोरे, सहाय्यक प्राध्यापक, समाजशास्त्र विभाग, स्वर्गीय पुष्पादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालय रिसोड, जिल्हा वाशिम. वर्ग बी ए भाग 3, सेमिस्टर 5वे. विषय समाजशास्त्र. पेपरचं नाव आहे सामाजिक मानवशास्त्र, सोशल अँथ्रोपॉलॉजी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या भागामध्ये घटक पाहणार आहोत, तो म्हणजे भारतातील सामाजिक मानवशास्त्राचे महत्त्व. इम्पॉर्टन्स ऑफ सोशल अँथ्रोपॉलॉजी इन इंडिया. भारतातील सामाजिक मानवशास्त्राचे अनन्यसाधारण महत्त्व आहे असे आपल्याला म्हणता येईल. सामाजिक मानवशास्त्रात प्रामुख्याने आदिवासी समाजाचा अभ्यास केला जात असला तरी ग्रामीण सभ्य समाजाच्या अध्ययनाचा देखील त्यात अंतर्भाव होतो. डॉक्टर मदन व मुजुमदार तसेच डॉक्टर श्रीनिवास यांनी सामाजिक मानवशास्त्रात आदिवासी किंवा निरक्षर आणि आधुनिक समाजाचे देखील अध्ययन केले जाते असे प्रतिपादन केले आहे. असे असले तरी सामाजिक मानवशास्त्रात प्रामुख्याने आदिवासी समाजाचेच अध्ययन करण्यात आले असे आपल्याला म्हणता येईल. अनेक सामाजिक मानवशास्त्रज्ञांनी आदिवासी समाजाच्या अध्ययनाकडे आपले लक्ष केंद्रित केले असल्याचे आढळून येते. त्यामुळेच सामाजिक मानवशास्त्र हे आदिवासी समाजाचे अध्ययन करणारे शास्त्र मानले जाते. भारतात विद्यापीठ स्तरावर सामाजिक मानवशास्त्राच्या अध्ययनाची सुरुवात 1920 पासून झाली असली तरी फार आधीपासून भारतातील आदिवासींचे अध्ययन करण्यास सुरुवात झाली होती. 20व्या शतकात तर फार मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजाचे अध्ययन करण्यात आले आहे. आधुनिक सामाजिक मानवशास्त्रीय ज्ञानाचा उपयोग वेगवेगळ्या क्षेत्रात केला जात आहे. त्यामुळे सामाजिक मानवशास्त्राचे हे विशेष महत्त्व आहे. सामाजिक मानवशास्त्राचे महत्त्व लक्षात घेऊन भारत सरकारने अँथ्रोपॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया या स्वतंत्र विभागाची स्थापना केली. तसेच आदिवासी जमातीच्या संशोधनाकरिता अनेक संस्था सुरू केल्या आहेत. भारतात सामाजिक मानवशास्त्राचे महत्त्व पुढील प्रमाणे सांगता येईल. पहिलं आहे आदिवासी समाजाचे यथार्थ आकलन. भारतातील जवळपास सर्वच राज्यात आदिवासी लोक आहेत असे आपल्याला म्हणता येईल. हे सर्व आदिवासी एकाच जमातीचे नाहीत. भारतात जवळपास 200पेक्षा जास्त आदिवासी जमाती आहेत. त्यांची जीवनपद्धती, चालीरीती, धार्मिक कल्पना, बोली यात विविधता आढळते. त्यामुळे त्यांच्या संबंधीचे वस्तुनिष्ठ अध्ययन करणे आवश्यक आहे. सामाजिक मानवशास्त्रात आदिवासी समाजाचा समग्र अभ्यास केला जातो. अशा प्रकारच्या अध्ययनातूनच त्या आदिवासी लोकांच्या जीवनासंबंधीचे यथार्थ आकलन होते. आपल्या समाजात आदिवासी समाजाविषयी अनेक गैरसमज आहेत, परंतु सामाजिक मानसशास्त्रज्ञांनी आदिवासी समाजाचे वस्तुनिष्ठ अध्ययन करून त्यांच्या संबंधीचे गैरसमज दूर केले. आदिवासी समाजाची स्वतंत्र जीवनपद्धती आहे. अशा प्रकारे आदिवासी समाजाचे वस्तुनिष्ठ अध्ययन सामाजिक मानवशास्त्रात केले जाते. अशा वस्तुनिष्ठ अध्ययनामुळे आदिवासी समाजाबद्दलचे गैरसमज दूर होऊन त्यांच्या जीवनासंबंधीचे यथार्थ
आकलन आपणास होते. दुसरं महत्त्व आहे प्रशासनाच्या सोयीसाठी. प्रशासनाला आज आपल्या जनतेविषयी सर्व माहिती असणे आवश्यक आहे. आदिवासी क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आदिवासी जमातीच्या प्रथा, परंपरा, भाषा, आचार विचार, संकेत, विश्वास, संस्था, संघटना यांचे यथार्थ ज्ञान असणे आवश्यक ठरते. त्याशिवाय त्यांना योग्य पद्धतीने प्रशासन करणे शक्य होत नाही. सुदान प्रदेशातील शासनाने आदिवासी समाजाचा अभ्यास करण्यासाठी सामाजिक मानवशास्त्रज्ञांना परवानगी दिली. इतकेच नव्हे तर त्यांना सर्व प्रकारची मदतसुद्धा केली. सामाजिक मानवशास्त्रज्ञांनी आदिवासींच्या भाषा आणि संस्कृतीविषयी मिळविलेल्या ज्ञानाचा उपयोग प्रशासनासाठी झाला असे आपल्याला म्हणता येईल. अशा प्रकारे प्रशासन कार्य यशस्वी करण्यासाठी सामाजिक मानवशास्त्राचे विशेष महत्त्व असल्याचे आढळून येते. तिसरं आहे प्रशासकीय समस्या सोडविण्यासाठी. आदिवासी हे पूर्वीसारखे इतर समाजापासून अलिप्त राहू शकत नाही. इतर लोकांप्रमाणेच ते देखील देशाचे नागरिक आहेत. इतर नागरिकाप्रमाणेच त्यांना देखील सर्व कायदे लागू आहेत. प्रशासकीय कार्य करण्याच्या संदर्भात शासकीय अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा संबंध आदिवासी लोकांशी नेहमी येतो. परंतु आदिवासींच्या विशिष्ट चालीरीती, प्रथा, परंपरा, विश्वास आणि श्रद्धा असतात. त्यामुळे अनेक प्रशासकीय समस्या देखील निर्माण होतात. अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी या त्यांच्या प्रथा आणि परंपरेचा अभ्यास नसल्यामुळे समस्या निर्माण होतात. त्यावेळेस सामाजिक मानवशास्त्रज्ञांनी मांडलेले जे काही सिद्धांत आहेत त्याविषयी, आदिवासींविषयी मांडलेली जी काही माहिती आहे त्या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांना काम करणे सोपे जाते. म्हणूनच सामाजिक मानवशास्त्राचे भारताच्या संदर्भात महत्त्व आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण भारतामध्ये बऱ्याचशा आदिवासी जमाती आहेत. भूमी सुधारणांचा प्रश्न, जंगल कायदेविषयक प्रश्न इत्यादी कितीतरी विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जर आदिवासी समाज जीवनाची योग्य माहिती नसेल तर ते योग्य प्रकारे या समस्या सोडवू शकणार नाहीत. केवळ शासनाने कायदे करून समस्या सुटणार नाही, उलट त्यामुळेच समस्या वाढत असतात. ही वस्तुस्थिती लक्षात आल्यामुळे आदिवासींच्या अध्ययनाला विशेष असे महत्त्व प्राप्त झाले आहे असे आपल्याला म्हणता येईल. प्रशासकीय समस्या सोडविताना सामाजिक मानवशास्त्रीय ज्ञानाचा उपयोग कसा होतो यासंबंधीचे आफ्रिकेतील सोनेरी तिवळीचे उदाहरण अतिशय महत्त्वाचे आहे. आफ्रिकेतील गोल्ड कोस्ट विभागातील अशांती या आदिवासी जमातीने ब्रिटिश राज्यकर्त्यांविरुद्ध बंड पुकारले होते. कारण ब्रिटिश राज्यकर्त्यांनी नकळतपणे त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या होत्या. अशांती जमातीची सोनेरी तिवई ही दैवी व विलक्षण प्रभावी असल्याची श्रद्धा होती. प्रत्यक्ष देवाने आकाशातून येऊन सोनेरी तिवई अशांती या जमातीला बहाल केली असा त्यांचा विश्वास होता, गाढ विश्वास होता. त्यामुळे सोनेरी तिवईची ते अतिशय काळजी घेत असत. 1896 ब्रिटिश राज्यकर्त्यांनी अशांती जमातीवर आपले प्रभुत्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्याकडे सोनेरी तिवईची मागणी केली.
त्यामुळे अशांती जमातीचे आदिवासी अतिशय संतप्त झाले. त्यांनी सोनेरी तिवई लपवून ठेवली. इतकेच नव्हे तर ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष करण्यासाठी ते उभे राहिले. त्यानंतर लपवून ठेवलेली ही सोनेरी तिवई 1921मध्ये काही कामगारांना सापडली आणि या तिवईवरील सोनेरी पत्रा त्यांनी विकला. अर्थातच ब्रिटिशांच्या लोकांनी विकला. अशांती जमातीच्या लोकांना ही गोष्ट कळताच त्यांचा क्रोध अनावर झाला. त्यांनी ब्रिटिश राज्यकर्त्याविरुद्ध बंड पुकारले. पत्रा विकणाऱ्यावर कडक कारवाईची मागणी केली. ब्रिटिश राज्यकर्ते आणि अशांती लोकांतील हा संघर्ष सोडविण्यासाठी सामाजिक मानवशास्त्रज्ञ कॅप्टन रॅटरे या मानवशास्त्रज्ञांची मदत घ्यावी लागली. कॅप्टन रॅटरे यांनी अशांती जमातीला सोनेरी तिवईचे वाटणारे महत्त्व ब्रिटिश राज्यकर्त्यांना पटवून दिले. त्या पाठीमागे धार्मिक भावना आहे हे सुद्धा पटवून दिले. त्यानंतर ब्रिटिश राज्यकर्त्यांनी सोनेरी तिवई आदिवासींना वापस केली. जशीच्या तशी वापस केली. सोनेरी पत्रा लावून वापस केली. त्यामुळे त्यांच्यात निर्माण झालेला संघर्ष संपुष्टात आला. अशांती जमातीप्रमाणेच भारतातील छोटा नागपूरमधील उराव जमातीचे देखील उदाहरण सांगता येईल. छोटा नागपूर भागातील एका नदीवर रेल्वे पूल बांधावायचा होता. त्यासाठी तेथे राहणाऱ्या हिंदू आणि उराव अर्थातच आदिवासी ही उराव जमात तिथे राहते. या आदिवासी लोकांचे सहकार्य आवश्यक होते. यापूर्वी 2दा पूल बांधण्यात आला होता, परंतु दोन्ही वेळा पुराने पूल वाहून गेला होता. त्यामुळे उराव आदिवासींमध्ये अशी समजूत झाली की या नदीजवळील आधिदैविक शक्तीला नदीवर पूल बांधणे मान्य नाही. त्यामुळे नदीवर पुन्हा 3ऱ्यांदा पूल बांधण्यास तेथील स्थानिक लोकांचा विरोध होता. या लोकांच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन ठेकेदारांनी त्यांच्या धार्मिक भावना जोपासल्या आणि नदीवर पूल बांधण्यास उराव व हिंदू लोकांचे सहकार्य मिळविले. उराव लोकांच्या प्रत्येक खेड्यांचा एक झेंडा असतो. ठेकेदाराने उराव आदिवासींना रेल्वेचे इंजिनचे चित्र असलेला झेंडा भेट दिला, तर हिंदूंच्या एका जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यामुळे नदीवर पूल बांधण्यास ठेकेदाराला दोन्ही लोकांचे सहकार्य मिळाले. उराव लोक आपापल्या गावचा झेंडा घेऊन दरवर्षी नृत्योत्सव साजरा करीत असत. रेल्वे इंजिनचे चित्र असलेला झेंडा बघून दुसऱ्या गावातील उराव लोकांमध्ये ईर्ष्या निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी पहिल्या गावातील लोकांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत हे दर्शवण्यासाठी रेल्वे इंजिन असलेला एक मोठा झेंडा बनवून घेतला. त्यामुळे त्यांच्यात फार मोठी दंगल झाली. पोलीस कारवाई झाली. त्यांचा वाद कोर्टामध्ये गेला. अशा प्रकारच्या हिंसक दंगली होऊ नये म्हणून न्यायाधीशांनी प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ शरदचंद्र रॉय यांची मदत घेतली. तेव्हा रॉय यांनी दुसऱ्या गावच्या लोकांना विमानाचे चिन्ह असलेला झेंडा देऊन रेल्वे इंजिनपेक्षा विमान कसं श्रेष्ठ आहे, विमानाचा झेंडा असलेला कसा श्रेष्ठ झेंडा आहे ही गोष्ट त्यांना पटवून दिली आणि त्यानंतर त्यांच्यात दंगल झाली नाही. आफ्रिकेतील अशांती आणि भारतातील उराव लोकांच्या संघर्षाचे मूळ कारण त्यांच्या धार्मिक भावनेत होते. म्हणून प्रशासकीय समस्या सोडवण्यासाठी आदिवासी समाज जीवनाचा अभ्यास किती महत्त्वाचा आहे हे स्पष्ट होते. या ठिकाणी आदिवासी समाजाचा अभ्यास जर नसता तर त्या ठिकाणी पूल बांधला गेला नसता किंवा त्या ठिकाणी कुठलं चांगलं कार्य झालं नसतं किंवा दंगली झाल्या असत्या असं आपल्याला म्हणता येईल किंवा त्या दंगली मिटल्या नसत्या. यासाठी सामाजिक मानवशास्त्र एक महत्त्वपूर्ण ठरतं आहे, त्याचं योगदान महत्त्वपूर्ण आहे असं आपल्याला म्हणता येईल. चौथं आहे आदिवासी कल्याण योजना यशस्वी करण्यासाठी
आदिवासी लोकांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, आरोग्य इत्यादी विविध समस्या आहेत. आदिवासींच्या विकासाच्या दृष्टीने तसेच त्यांच्या समस्या सोडविण्याकरिता भारत सरकारने विविध प्रकारच्या आदिवासी कल्याण योजना आखल्या आहेत. या योजना आखताना सामाजिक मानवशास्त्राचे सहकार्य घेणे आवश्यक आहे. आदिवासी लोकांच्या प्रथा, परंपरा, विश्वास, श्रद्धा इत्यादींचा विचार न करता आदिवासी कल्याणाच्या योजना आखल्यास त्या यशस्वी होणार नाही. भारतातील अनेक आदिवासी कल्याण योजना या अंमलात आणताना अनेक समस्या निर्माण झाल्याचे आढळून येते. कारण आदिवासी समाज जीवनाची वास्तविकता लक्षात न घेता त्या योजना आखलेल्या असतात. म्हणून आदिवासींच्या आरोग्यविषयक समस्या सोडविण्याच्या दृष्टीने आदिवासी क्षेत्रात प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना करण्यात आली. परंतु बरेच आदिवासी लोक प्राथमिक आरोग्य केंद्रात जात नाहीत. उलट ते आपला आजार बरा करण्यासाठी मांत्रिकाकडे जातात. म्हणून आदिवासींच्या समस्या सोडवण्यासाठी सामाजिक मानवशास्त्रामधील ज्ञान आवश्यक आहे किंवा सामाजिक शास्त्रज्ञाची मदत होऊ शकते. विदर्भातील मेळघाट या भागात कोरकू जमातीचे आदिवासी वास्तव्य करतात. दरवर्षी मेळघाटामध्ये शेकडो बालके कुपोषणाने मरण पावतात. महाराष्ट्र शासनाने या परिसरात आरोग्यसेवा उपलब्ध केल्या, परंतु कोरकू लोक आपल्या आजारी मुलांना दवाखान्यात भरती करीत नाहीत. कारण अजूनही त्यांच्या मनात डॉक्टरविषयी विश्वास निर्माण करण्यात सरकारी यंत्रणा आणि स्वयंसेवी संघटना अपयशी ठरल्या आहेत. वरील उदाहरणावरून हे स्पष्ट होते की आदिवासी लोकांच्या कल्याणाच्या दृष्टीने कितीही योजना राबविल्या तरी त्या अयशस्वी ठरतात. कारण योजना राबविताना त्या भागातील आदिवासींच्या प्रथा, परंपरा, विश्वास, श्रद्धा इत्यादींचा विचार करण्यात आलेला नाही. म्हणून आदिवासी कल्याण कार्यक्रम करीत असताना सामाजिक मानवशास्त्रज्ञाचे सहकार्य घेणे आवश्यक आहे. तरच त्या योजना यशस्वी होतात. ही गोष्ट आता शासन आणि स्वयंसेवी संघटनांच्या लक्षात आली आहे. 5वं आहे आदिवासींची लोकसंख्या कमी होत आहे. आधुनिक काळात काही आदिवासींची लोकसंख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे आदिवासींच्या विलोपाचा प्रश्न सामाजिक मानवशास्त्रज्ञांसमोर निर्माण झाला आहे. दक्षिण भारतातील तोडा आणि अंदमान निकोबार बेटावरील आदिवासींची लोकसंख्या ह्रास पावत आहे. ही प्रक्रिया अशीच सुरू राहिली तर काही दिवसातच या जमाती नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही. आदिवासी समाजाचा सभ्य समाजाशी संपर्क वाढल्यामुळे ते सभ्य समाजाचे अनुकरण करू लागले. त्यामुळे आदिवासी लोकांची मूळ संस्कृती नष्ट होण्याच्या मार्गाला लागली आहे. आदिवासींचा विलोप होऊ नये, त्यांची संस्कृती टिकून राहावी याकरिता सामाजिक मानवशास्त्रज्ञांची मदत घेण्यात येते. आदिवासी समाजाच्या विलोपामुळे सामाजिक मानवशास्त्राच्या अध्ययनास विशेष चालना भारतामध्ये देण्यात आली. म्हणून आदिवासी विलोपाचा प्रश्न सोडविण्यासाठी सामाजिक मानवशास्त्र उपयुक्त ठरतं, महत्त्वाचं आहे असं आपल्याला म्हणता येईल. 6वं आहे हे वांशिक पूर्वग्रह दूर करण्यासाठी. आपल्या देशात अमेरिकेसारखी वांशिक भेदाची समस्या नाही, तरी लोकांमध्ये वांशिक श्रेष्ठत्वाची भावना आहे. एक समूह आपली संस्कृती श्रेष्ठ असून इतरांची संस्कृती ही कनिष्ठ असल्याचे मानतो. विशेषतः आदिवासी हे आपल्यापेक्षा कनिष्ठ आहेत म्हणूनच ते मागासलेले आहेत असा अनेक लोकांचा गैरसमज आहे. हा वांशिक पूर्वग्रह दूर करण्याच्या दृष्टीने सामाजिक मानवशास्त्राचे विशेष महत्त्व आहे. कोणताही वंश कनिष्ठ किंवा श्रेष्ठ नाही हे आपल्या अध्ययनातून सामाजिक मानवशास्त्रज्ञ स्पष्ट करू शकतात. डॉक्टर M.N. श्रीनिवास यांच्या मते एखाद्या समूहाची
सांस्कृतिक स्वयंकेंद्रितता सामाजिक मानवशास्त्राच्या अभ्यासामुळे दूर करणे शक्य आहे. सांस्कृतिक स्वयंकेंद्रितता म्हणजे माझीच संस्कृती श्रेष्ठ आहे असा भाव असणे, अशी धारणा असणे होय. सामाजिक मानवशास्त्रज्ञ विविध समाजाचे तुलनात्मक अध्ययन करून वांशिक पूर्वग्रह दूर करण्यामध्ये महत्त्वाचे योगदान करू शकतात. म्हणून सामाजिक मानवशास्त्राचे भारतात महत्त्व आहे. औद्योगिक क्षेत्रातील संघर्ष नष्ट करण्यासाठी सुद्धा याचे महत्त्व आहे. औद्योगिक क्षेत्रात श्रमिक आणि मालक यांच्या सतत संघर्ष होत आहे. काही औद्योगिक क्षेत्र हे आदिवासी भागात आहे. त्या ठिकाणी आदिवासींच्या विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. आदिवासी श्रमिकांचे शोषण होत असल्यामुळे आदिवासी श्रमिकांमध्ये ठेकेदार आणि व्यवस्थापन यांच्याविषयी असंतोष निर्माण झाला आहे. औद्योगिक क्षेत्रातील श्रमिकांच्या समस्या सोडविण्यासाठी श्रमिकांची कार्यक्षमता कशी वाढेल, तसेच श्रमिक व मालक यांच्यातील संबंधाबाबत सामाजिक मानवशास्त्र अभ्यास करून काही उपाययोजना सुचित असतो. या संदर्भात एल्टन यांनी सुरुवातीस अनेक कार्य केले. त्याचप्रमाणे गार्डनर या मानवशास्त्रज्ञांनी सुद्धा या दृष्टिकोनाचा पुरस्कार केला आहे. औद्योगिक क्षेत्रात श्रमिक आणि मालक यांच्यात निर्माण होणाऱ्या असंतोषाचे शास्त्रीय अध्ययन करून उपाययोजना सुचविण्याच्या दृष्टीने सामाजिक मानवशास्त्र महत्त्वाचे योगदान करू शकते. त्यानंतर आहे गुन्हेगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी. भारतात गुन्हेगाराच्या संदर्भात बरेच गैरसमज आहेत. काही आदिवासी जमाती ह्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आहेत असा गैरसमज आहे. महाराष्ट्रात पारधी, मांग गारुडी, उचल्या इत्यादी काही जमातींना गुन्हेगार समजले जाते. एखाद्या जमातीमधील काही लोक गुन्हेगार असतील तर त्यामुळे संपूर्ण जमातच गुन्हेगार प्रवृत्तीची आहे असे म्हणणे चुकीचे आहे. विशिष्ट जमातीमधील लोक गुन्हे का करतात या संदर्भात गुन्हेगार समजल्या जाणाऱ्या जमातीचे अध्ययन सामाजिक मानवशास्त्रात केल्यास त्यातून लोकांचे गुन्हेगार जमातीबद्दलचे गैरसमज दूर होऊ शकतात. थोडक्यात आधुनिक काळात सामाजिक मानवशास्त्राचे विशेष महत्त्व आहे. भारतातील प्रशासकीय समस्या आणि आदिवासी कल्याण योजना आणि इतर महत्त्वाच्या समस्यांच्या निराकरणासाठी आदिवासी समाजाचे वस्तुनिष्ठ अध्ययन करण्यास विशेष चालना मिळाली आहे. त्यामुळे सामाजिक मानवशास्त्राचे विशेष महत्त्व असल्याचे आढळून येते. म्हणूनच सामाजिक मानवशास्त्राचे आदिवासी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी, प्रशासकीय समस्या सोडवण्यासाठी, आदिवासीचे कल्याण करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे योगदान आहे असे म्हणता येईल. धन्यवाद.